सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या बातमीची उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना आस होती, ज्या बातमीची उत्सुकता उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना आणि उद्धव ठाकरेंना होती, ती बातमी अखेर आज आली। लोकसभा सचिवालयाकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी गद्दारी करणारे, बंडखोरी करणारे खासदार यांच्याबद्दलचा निकाल अखेर महाराष्ट्रासमोर संध्याकाळी 8 वाजता आला। आणि या निकालाने मात्र महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय। उद्धव ठाकरे जिंकले की एकनाथ शिंदे जिंकले की खासदार जिंकले, याचा सगळ्यात मोठा निर्णय मित्रांनो आज झाला आहे। नेमका काय आहे निर्णय जाणून घेऊया। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या 6 बंडखोर खासदारांच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट होती। या 6 खासदारांनी आपल्या मतदारांशी प्रतारणा करून उद्धव ठाकरेंच्या सभा घेऊन हे खासदार निवडून आले आहेत। ठाकरेंच्या मशाल चिन्हावरती हे खासदार निवडून आले आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ धरली म्हणून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील या सगळ्या खासदारांना प्रचंड मोठा धक्का मिळावा ही सर्वांची अपेक्षा होती। या 6 खासदारांना बंडखोरप्रमाणे अपात्र करून यांच्यावरती निवडणूक लढवण्याची बंदी घालावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत होते। त्याच प्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे या 6 खासदारांच्या अपात्रतेसाठी, त्यांच्यावरती कायमच्या बंदीसाठी 2 ते 3 वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता। तशा प्रकारची उद्धव ठाकरेंनी नवीन मोठ्या प्रमाणाची घोषणा करून ओम बिर्ला यांना देखील आव्हान केले होते। मित्रांनो, त्या निकालाची अपेक्षा उद्धव ठाकरेंना असतानाच आता लोकसभा सचिवालयाकडून सगळ्यात मोठी अपडेट आली असून या अपडेटच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी असल्याचं सध्या सर्वांना समजून येत आहे। ज्यावेळेस शिवसेनेची फूट पडली होती 2021-22 साली उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं। एकनाथ शिंदेंना हाताशी धरून या सगळ्या प्रक्रिया केल्या गेल्या होत्या, तेव्हा देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच निकाल लागला नव्हता आणि आता देखील या 6 खासदारांचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागावा यासाठी सर्वच्या सर्व खासदार हे आणि आमदार आता पणाला लागले होते। आणि मित्रांनो, हा निकाल शेवटी लागला आणि लोकसभा सचिवालयाकडून सगळ्यात मोठी न्यूज आता आपल्यासमोर येते आहे। उद्धव ठाकरे यांचे जे 6 खासदार बंडखोर झाले होते, ज्यांनी आपल्या मतदारांशी प्रतारणा केली होती, उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली होती, सामान्य शिवसैनिकांनी दिवसाचे रात्र करून त्यांचा प्रचार केला होता, आता मात्र त्यांचीच अपात्रता घोषित न होता त्यांच्या 6 खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलिनीकरणाला अखेर लोकसभा सचिवालयाकडून म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे त्यांची गद्दारी ही कायद्याच्या चौकटीत असल्याचं लोकसभा अध्यक्षांनी अखेर म्हटलेलं आहे। त्यामुळे हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे। एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे प्लॅनिंग करून या 6 खासदारांना फोडलं, त्या खासदारांना फोडल्याच्या नंतर यांची अपात्रता सिद्ध होणार का, त्या खासदारांवरती बंदी घालता येणार का, या सगळ्या बातम्या समोर येत होत्या। मात्र आता लोकसभा अध्यक्षांनी या बातम्यांना पूर्णपणे विराम देऊन आता हे 6 खासदार घटनात्मकरित्या, संविधानिकरित्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन झाल्याबद्दलची सगळ्यात मोठी घोषणा लोकसभेकडून करण्यात आली असून या पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सोबत बैठकीला बसावं असं देखील सध्या सुतोवाच केले आहेत। आणि आता उद्धव ठाकरेंची शिवसेनेमध्ये या 6 खासदारांच्या विरोधात प्रचंड संताप असून त्यांना रक्ताचं पाणी करून रात्रंच्या दिवस करून आम्ही निवडून आणलं, त्या खासदारांना अपात्र कसं काय केलं नाही, हा प्रचंड मोठा संताप सामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आजही आहे। त्यामुळे आता 2029 साली या 6 खासदारांचा बदला आम्ही नक्की घेऊ असं सामान्य शिवसैनिक ग्रामीण भागामध्ये म्हणत आहेत। त्यामुळे आगामी काळात नेमकं काय घडतंय यावरती चर्चा होतीलच। धन्यवाद।